मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महिना असतो। तसेच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा या महिन्यामध्ये होती। तर मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस आहे। आपण बऱ्याच जणांनी हा दिवस चांगल्या उत्साहाने साजरा केला असेलच, तर मला काही कारणाने ते करता आलं नाही। तर चला म्हटलं, मागच्या शुक्रवारी सुद्धा मला जमलं नाही, तर आज म्हटलं आपण नक्कीच करूया। तर मी अन्नपूर्णा मातेची पूजा कशा प्रकारे केलेली आहे, कोणकोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत आणि हे जे मंत्र आहेत ना, हे कशासाठी मी प्रिंट केलेले आहेत, सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसांपासून ठरविलेले होते की अशा प्रकारे आपण मंत्र जे आहे प्रिंट काढून आणूया आणि आपल्या घरामध्ये लावूया। तर मी खरं तर हे घरी ब्लॅक अँड व्हाईट काढले होते, पण मला ते आवडले नाही। तर म्हटलं चला आपण कलरफुल करून येऊ। तर म्हटलं मार्केटमधूनच आणावे, तर अशा प्रकारे आणलेले आहेत। तर एक अन्नपूर्णा स्तोत्र आहे, एक आपण स्टडी रूममध्ये लावण्यासाठी सरस्वती मातेचा मंत्र आहे, आणि आपण ज्यावेळेस आंघोळ करतो तर बाथरूममध्ये लावण्यासाठी एक मंत्र आहे, आणि एक मंत्र असा आहे की तो आपण नेहमी आपण बघता क्षणी म्हणू शकू। तर एंट्रीला लावू शकतो किंवा बाहेर आपण, तर विश्व प्रार्थना म्हणून आहे तो। तर अशा प्रकारे मी मंत्र प्रिंट करून आणलेले आहेत। तर मला वेळ नव्हता खरं तर, मी म्हणून इथे साध्या पद्धतीनेच तो लावलेला आहे। एखाद्या दिवशी मी पूर्ण त्याला कशा प्रकारे डेकोरेट करेल आणि लावेल, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीतरी नक्कीच बघायला मिळेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी असते। तर मला काही कारणाने ते शक्य झालं नाही। तर तुम्ही बघत असाल बऱ्याचदा शुक्रवारच्या दिवशी मी अन्नपूर्णा मातेची पूजाविधी मनोभावे करत असते, सेवा करत असते। तर असे बरेचसे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता। तर माझी खूप इच्छा होती ह्यावर्षीसुद्धा, मागच्या वर्षीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने मी अन्नपूर्णा जयंती साजरी केली होती, पण मला शक्य झालं नाही ह्यावेळेस। म्हणून म्हटलं चला आपण आता आहेत मार्गशीर्ष महिन्यातले बरेचसे शुक्रवार, तर एखाद्या शुक्रवारी तरी आपल्याला करता यावी, म्हणून आज शुक्रवारच्या दिवशी मी अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे। ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या वास्तूमध्ये किचन हे अगदी स्वच्छ नीटनेटकं टॉपटीप ठेवलेलं असताना त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णेचं वास्तव्य सदा सदा राहतं। तर तुम्हाला माहिती आहे का ही पूजा कशा पद्धतीने करायची असते? जे अगदी नॉनव्हेज खात नसतील, कांदा लसूणसुद्धा खात नसतील, त्यांनी तर खरं ही अन्नपूर्णा मातेची पूजा नेहमी गॅस ओट्यावर केली तर चालतं, आणि आपण अन्नपूर्णा मातेचा फोटोसुद्धा किचनमध्ये लावू शकतो। आणि जे मांसाहार करत असतील किंवा कांदा लसूण नेहमी खात असतील, त्यांनी मात्र अन्नपूर्णा मातेची पूजा ही आपल्या देवघरामध्येच करावी, कारण सात्विकता पाळून ही पूजा केली जाते। तर अन्नपूर्णा मातेची पूजा आपण ज्या दिवशी आपल्याला ठरलं की आता ओट्यावर करायची आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरं तर मांसाहार कोणीच करत नसतं, आणि आपण कांदा लसूणसुद्धा बऱ्याचदा खात नसतो। तर आपला रुटीनमधील रोजचा स्वयंपाक झाला की आपला गॅस ओटा, आपलं किचन संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे, नीटनेटकं करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकतो। अन्नपूर्णा ही आपल्याला अन्नधान्य देणारी देवता आहे, तिच्याशिवाय आपलं वास्तव्यच नाही। तिची आपण अशा पद्धतीने पूजा केली पाहिजे। तर आपण पूजा करत असताना अशा पद्धतीने फळं, पालेभाज्या, अन्नधान्य सगळं काही ठेवू शकतो, की असं नाही फक्त प्रसाद ठेवला म्हणजे झालं। आपल्याकडे जो भाजीपाला, जी फळं असतील ना, ती आपण पूजेमध्ये ठेवू शकतो। महिन्यातला हा मोठा दिवस असतो पौर्णिमा म्हणजे, परंतु मी पौर्णिमेला करू शकली नाही, म्हणून म्हटलं चला आज करूया। कारण काय, मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेचसे जण व्रत करतात अन्नपूर्णा मातेची, 16 दिवसांचे सुद्धा व्रत असतात। तर ते व्रत करत असताना ते मातेला हलवत नसतात आणि एका साईडलाच ठेवून ही पूजा करत असतात। पण बऱ्याच जणांकडे असं केलं जात नाही, तर आपल्याला पण शक्य नाही खरं तर। परंतु आपण अशा दर शुक्रवारी म्हणा किंवा महिन्यातून एकदा एक शुक्रवार निवडा तुम्ही, आणि अशा पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न करा।
नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही. तर मी पूजेमध्ये इथे बघू शकता दहीसुद्धा ठेवलेलं आहे. तर आपल्याकडे जे असतं साहित्य तुम्ही सुकामेवा ठेवा. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. असं नाही की हेच ठेवलं पाहिजे तेच ठेवलं पाहिजे. आपल्या सामर्थ्यानुसार आपल्याकडून जे शक्य होईल ते आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. तर या ठिकाणी मी स्टीलचा डबा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये छोटीशी पोळी ठेवलेली आहे. तर आपलं रोजचं रुटीन आपल्या पोळीच्या डब्यामध्ये आपण एखादी पोळी तरी ठेवत असतो. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो छोटीशी गाईसाठी पोळी टाकतो. पण ती पोळी जी आहे ती गाईला दिली जाते. कधीकधी आपला जो पोळीचा डबा आहे तो रिकामासुद्धा होऊ शकतो. तर तो रिकामा न राहावा म्हणून आपल्या किचनमध्ये एखादा छोटा डबा घ्या आणि त्या डब्यामध्ये अशा प्रकारे ज्या प्रकारे मी पोळी ठेवताना दाखविलेलं आहे तुम्हाला डब्यामध्ये पोळी ठेवत चला. म्हणजे आपल्याकडे अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आणि आपल्याकडे म्हणजे अन्नाचा साठा राहील. ही पोळी म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य आहे. तर रात्रीच्या वेळेस आपण सायंकाळ झाली का छोटीशी पोळी या डब्यामध्ये ठेवावी आणि त्या डब्याची पूजासुद्धा करू शकता. त्यानंतर रात्री आवरून झालं किचन वगैरे स्वच्छ झालं कारण त्यानंतर छोटासा एक दिवा लावायचा आहे. गॅस ओट्यावर तो ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही शक्य झाल्यास देवघरामध्ये ठेवू शकता कारण आपण गॅस ओट्यावर जास्त वेळ दिवा ठेवू शकत नाही. पण मला आता रुटीन झालेलं आहे माझं नेहमीचं. तर मी आमच्या गॅस ओट्यावर नेहमी एक दिवा प्रज्वलित करत असते. सवय झालेली आहे. सवय झालेली असली तर काही होत नसतं. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिवा दिसत असेल. तर अशा पद्धतीने छोटीशी चूल आहे ती चूल दिवा आणि धूप. सकाळी माझी दिवसाची सुरुवात अन्नपूर्णे मातेला नमस्कार करूनच होत असते. मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर गॅसची पूजा केल्यानंतर दिवा वगैरे ठेवते आणि अशा पद्धतीने पूजा करत असते. त्यानंतर दर शुक्रवारी मी असं प्रण केलेलं आहे की 8 दिवे लावायचे. तर आपण जसं वैभवलक्ष्मीचं व्रत करत असतो ना तर मी अष्टलक्ष्मीची अशा प्रकारे पूजा करत असते. व्रत न करता आपण अशा प्रकारे 8ही लक्ष्मींची नावरूपे घेऊन त्यांना नमस्कार करून हे व्रत करू शकतो. व्रत म्हणण्यापेक्षा आपण देवीचं आवाहन करू शकतो. तर नावं घेतल्याने काय होतं आपल्या घरामध्ये नामस्मरण होतं. दिवे लावल्याने घरे पॉझिटिव्ह होतं आणि आपण म्हणतो दीपदान केलं तर आपल्याकडून ही सुद्धा सेवा होत असते. दर महिन्याला दर 8 दिवसातून अष्टलक्ष्मी दीपक लावणे तर दिव्यांची आपण दीपदान करत असतो. तर आपण हे सगळं काही करत असताना मनोभावेही करायचं असतं. आपल्याकडून ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे करायचं. फुले असतील तर ती फुले व्हावी पण असले तर नक्की वाहत चला. तर अशा प्रकारे देवींना नमस्कार करून करायचं असतं. शुक्रवार जरी असला तर आपण गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा. तुम्ही त्याच्यामध्ये शेवयाची खीर बनवू शकता, तांदळाची खीर बनवू शकता. जसं की या छोट्याशा डब्यामध्ये मी पोळी ठेवलेली आहे. रात्रीच्या वेळेस आपण अशा पद्धतीने पोळी जर ठेवली तर अन्नपूर्णेचं वास्तव्य राहतं आणि दिवा प्रज्वलित केला म्हणजे पॉझिटिव्हिटी येते. तर आपलं किचन हे नेहमी असं असावं. त्यानंतर तुम्ही आधी बघितलं असेल की मी परातीमध्ये अन्नपूर्णा मातेचा अभिषेक केलेला आहे. तर हे करण्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये जे शुभ पात्र सगळ्यात चांगलं पात्र म्हणजे आपली परत असू शकते कारण आपण तिच्यामध्ये पीठ मळत असतो तर तिला आधी प्राधान्य देत असतो. तर म्हणून मी अन्नपूर्णा मातेच्या अशा पद्धतीने परातमध्ये ठेवून अभिषेक केलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिवा आपण किती वेळ प्रज्वलित करू शकतो. तर बघा जोपर्यंत तुम्ही जागरण करत आहात तोपर्यंत जरी राहिला तरीसुद्धा चालतं. पण आपण रात्रीच्या वेळेस शक्यतो 2-3 तास तरी दिवा प्रज्वलित असू द्यावा. यामुळे काय होतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. आपल्याकडून ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपण सेवा केली पाहिजे. मी अन्नपूर्णा मातेजवळ जी काही फळं ठेवली ना ती खाऊच्या पानांवर ठेवलेली आहे. तर मी काही दिवसांपूर्वीच हा वेल लावला होता आणि त्याचीच पानं आहेत ती. म्हटलं चला आपण अशा पद्धतीने खाऊच्या पानांवरच देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी फळं ठेवूया. आपण एखाद्या ताटामध्ये सुद्धा ठेवू शकतो. फक्त सेवा महत्त्वाची आहे. तर मी आज हा मंत्र लावलेला आहे भिंतीवर. तर आता रोज काय होईल माझं लक्ष या मंत्राकडे जाईल.
ज्यावेळेसही मी स्वयंपाक करेल ना, त्यावेळेस माझ्याकडून मंत्राचे उच्चार होतील. किती शुभ संकेत आहेत नाही. तर आपण अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. तर महिन्यातून एकदा का असे ना, किंवा प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरामध्ये बरकत म्हणजे अन्नधान्याची साठवण होण्यासाठी का असे ना, आपण अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची आठवण केली पाहिजे. तर जी काही आजची मी अन्नपूर्णा मातेची सेवा म्हणा, पूजाविधी जी काही केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटलेली आहे, तर तुम्ही लाईक आणि कमेंटद्वारे सांगू शकता. तुमचे लाईक्स फार कमी असतात. लाईक्सच्या वेळेस तुम्ही करताना तर आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि आपले जे हे व्हिडिओ आहेत ना, अधिक चांगले बनवण्याचा मी प्रयत्न करेल. तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अन्नपूर्णा माता नमः.